भंडारा जिले से मिली जानकारी के अनुसार ओबीसी समाज के अधिकारों और उनके आरक्षण को लेकर के एक बार फिर बड़ा मुद्दा उठाया गया है। बिना किसी मांग आंदोलन या संविधान संशोधन के स्वर्ण समाज को 10% आरक्षण मिल गया, लेकिन 75 वर्षों के लंबे संघर्ष के बाद भी ओबीसी बहुजन वर्ग आज भी अपने अधिकारों से वंचित है। वहीं ये स्थिति समाज के लिए एक त्रासदी कही जा रही है। वक्ताओं का कहना है ओबीसी बहुजन वर्ग सभी सत्ता के केंद्र में हो रहा, इसलिए उनकी समस्याओं का समाधान आज तक नहीं हो पाया है। ओबीसी नेताओं पर आरोप है कि वे पार्टी के लिए काम करते हैं, लेकिन अपनी जाति समाज के लिए विद्रोह नहीं करते, और इसीलिए ओबीसी आरक्षण और जाति जनगणना ऐसे मुद्दों को गंभीरता से नहीं उठाया जाता। वक्ताओं ने कहा कि अब समय आ गया है सभी ओबीसी नेता अपनी पार्टियों पर दबाव डालें और यदि उनकी मांगें ना मानी जाए तो खुला विरोध करें। 10 अक्टूबर को नागपुर में होने वाले सकल ओबीसी मोर्चा को लेकर अपील की गई है। सभी ओबीसी नेता इस आंदोलन में भाग लें। ये मोर्चा ओबीसी समाज की ताकत दिखाने का एक ऐतिहासिक अवसर बताया जा रहा है। भंडारा से प्रकाश नागतोड़े की रिपोर्ट। जय ओबीसी जय संविधान। मी उमेश कोर्राम, समन्वयक सकल ओबीसी महामोर्चा नागपूर। मित्रांनो, 2 दिवसापूर्वी सकल ओबीसी महामोर्चा मोठ्या प्रमाणात होणार आहे हे शासनाने बघून शासनाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहावर लावलेली आहे। या बैठकीसंदर्भात एक प्रकारचा संभ्रम तयार झाला होता, कारण ही बैठक अशा काही संघटना ज्या संघटना 2 सप्टेंबरच्या GRचं समर्थन करतात, शासन पुरस्कृत आहेत आणि शासनाच्या त्या GRमुळे ओबीसींचं काहीही नुकसान होणार नाही असं लोकांसमोर मांडतात। तर अशा संघटनांना सुद्धा सकल ओबीसी महामोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बोलवण्यात आलेलं होतं। त्या संदर्भात जेव्हा आम्हाला आज माहिती मिळाली की सकल ओबीसी महामोर्चासोबतच राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ज्या संघटनेने त्यांचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी नेहमी त्या काळ्या GRचं समर्थन केलेलं आहे, 2 सप्टेंबरच्या GRचं समर्थन केलेलं आहे, अशांना सुद्धा त्या बैठकीत बोलवण्यात आलेलं आहे। हे आम्हाला आज दुपारी माहिती झालं। त्यावर आम्ही भूमिका घेतली की जर अशा संघटना ज्या शासन पुरस्कृत आहेत, ते शासनाची भाषा बोलतात, असे जर तिथे उपस्थित राहत असतील तर सकल ओबीसी महामोर्चा या बैठकीवर बहिष्कार घालेल, या बैठकीत जाणार नाही, अशा प्रकारची भूमिका आम्ही दुपारी घेतली। आणि त्यानंतर आज सायंकाळी जवळपास 8 वाजता आम्हाला माहिती मिळाली शासनाकडून की डॉक्टर बबनराव तायवाडे, त्यांचे संघटन ओबीसी राष्ट्रीय ओबीसी महासंघ, त्यांचे जे काही पदाधिकारी किंवा शिष्टमंडळ आहे तो त्या बैठकीला उपस्थित राहणार नाही, त्यांनी वगळलेलं आहे। आणि त्यांना वगळून सकल ओबीसी महामोर्चा आणि 2 सप्टेंबरच्या काळा GRच्या विरोधात जे लोक आहेत, जे लोक त्या विरोधात बोलत आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने माननीय विजय वडेट्टीवार साहेब, त्यामध्ये अभिजित वंजारी साहेब आणि इतर सगळी जी मंडळी आहे ज्या सकल ओबीसी महामोर्चामध्ये सामाजिक नेत्यांबरोबरच राजकीय नेते सुद्धा इन्व्हॉल्ड आहेत, तर त्या अशा पद्धतीने ही बैठक उद्या होणार आहे। आणि त्या बैठकीमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ किंवा डॉक्टर बबनराव तायवाडे नसणार आहेत। त्यामुळे आम्ही या बैठकीला जाण्याचं ठरवलेलं आहे। आणि या बैठकीत सुद्धा मी तुम्हा सर्वांना एक सांगू इच्छितो की ही जी बैठक आहे, ही बैठक फक्त 2 सप्टेंबरच्या GRवर होईल। आणि 2 सप्टेंबरचा GR जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत काही निष्कर्ष निघणार नाही। 2 सप्टेंबरचा GR रद्द होत नसेल तर महामोर्चा अटळ आहे आणि महामोर्चा सकल ओबीसी महामोर्चा होईलच। कारण 2 सप्टेंबरच्या GRमध्ये शासन जर म्हणेल उद्या की काही आम्ही खोडाखाड करतो किंवा काही गोष्टी टाकतो, त्याच्याशी आम्ही सहमत नाही। आम्हाला 2 सप्टेंबरचा GR रद्द झालेला पाहिजे आणि उद्याच्या बैठकीमध्ये याच गोष्टींवर चर्चा होईल आणि ठाम राहू। आणि 10 ऑक्टोबरला ओबीसी महामोर्चा जोमात